वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण युरिन फॉर्मेशन हा भाग कंप्लीट केला होता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला कॉन्सन्ट्रेशन ऑफ युरिन हा भाग पाहायचा आहे. म्हणजे जी काही अल्ट्राफिल्ट्रेशनची प्रोसेस आहे त्यामध्ये तयार होणारं जे काही फिल्ट्रेट आहे, या फिल्ट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन आणि तयार होणारं युरिन याचं कॉन्सन्ट्रेशन यामध्ये येणारा जो डिफरन्स आहे त्यामागचं नेमकं कारण काय हा भाग पाहायचा आहे. अंडर सम कंडिशन्स लाईक लो वॉटर इनटेक और हाय वॉटर लॉस ड्यू टू स्वेटिंग ह्यूमन्स कॅन प्रोड्यूस कॉन्सन्ट्रेटेड युरिन. बऱ्याच वेळा आपण पाहतो की जेव्हा पाणी घेण्याचं प्रमाण, वॉटर इनटेक, शरीरामध्ये पाणी घेण्याचं प्रमाण हे कमी आहे किंवा स्वेटिंगद्वारे मॅक्झिमम वॉटर लॉस होत आहे, तर अशा वेळेस ह्यूमन्सद्वारे तयार होणारी जी काही युरिन आहे ती कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होते. कॉन्सन्ट्रेटेड म्हणजे ज्यामध्ये वॉटरचं पर्सेंटेज हे क्षार जे आहेत त्यांच्या तुलनेमध्ये कमी आहे. इट कॅन बी ऑलमोस्ट 4 टाइम्स कॉन्सन्ट्रेटेड युरिन. जी काही युरिन तयार होते ती किती पटीने कॉन्सन्ट्रेटेड आहे? 4 टाइम्स. दॅट इज 1200 ऑस्मोलॅरिटी दॅन द ब्लड. युरिनची जी ऑस्मोलॅरिटी आहे ती साधारणतः 1200 ऑस्मॉल एवढी आहे. तर त्याच वेळेला ब्लडची जी आहे ही 300 ऑस्मॉल आहे. म्हणजे जवळपास 4 पट ही कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होत असते. फॉर दिस पर्पज अ मेकॅनिझम दॅट इज कॉल्ड ॲज काउंटर करंट मेकॅनिझम इज ऑपरेटेड इन ह्यूमन किडनीज. ही कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होण्यासाठी जे मेकॅनिझम किडनीमध्ये काम करत असते त्याला काउंटर करंट मेकॅनिझम असं म्हणतात. तर बघू आपण काउंटर करंट मेकॅनिझम काय आहे. लिम्स ऑफ हेनलीस लूप ऑफ जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन्स and vasa recta operates counter current mechanism that is as follows. जे काही जुक्स्ट्रामेड्युलरी नेफ्रॉन्स आहेत म्हणजे ज्यांच्यामध्ये लूप ऑफ हेनलीस हा भाग लॉंग आहे, तर याचे जे 2 लिम्स आहेत डिसेंडिंग आणि असेंडिंग यांच्यामध्ये, आणि तिथं सप्लाय करणाऱ्या ज्या काही पेरिट्युब्युलर कॅपिलरीच्या ब्रांचेस आहेत व्हासा रेक्टा यांच्यामध्ये जो काही ब्लडचा आणि फिल्ट्रेटचा फ्लो चालू असतो तो म्हणजे काउंटर करंट मेकॅनिझम आहे. द प्रायमरी युरिन पासेस थ्रू डिसेंडिंग टू असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलीस. आपण पाहिलं अल्ट्राफिल्ट्रेशन नंतर जी सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन मेथड होते यामध्ये तयार होणारी जी काही प्रायमरी युरिन आहे ही पहिल्यांदा लूप ऑफ हेनलीसच्या डिसेंडिंग पार्टमधून आणि नंतर असेंडिंग पार्टमधून मूव्ह होत असते. Flow of this tubular fluid is in opposite direction through both limbs and hence the name counter current that is opposite flow is given. आता होते काय, जे फिल्ट्रेट आहे हे फिल्ट्रेट लूप ऑफ हेनलीसच्या 2 लिम्समधून डिसेंडिंग आणि असेंडिंग, आणि याच वेळेला ब्लड जे आहे हे व्हासा रेक्टाच्या सिमिलारली असेंडिंग आणि डिसेंडिंग लिम्बमधून मूव्ह होत असते. होणारी मूवमेंट ही अपोजिट डायरेक्शनमध्ये होत असते, त्यामुळे या मेकॅनिझमला काउंटर करंट मेकॅनिझम असं म्हणतात. इन केस ऑफ वासा रेक्टा ब्लड फ्लोज इन असेंडिंग अँड डिसेंडिंग पार्ट. जसं लूप ऑफ हेनलीसचे डिसेंडिंग आणि असेंडिंग असे 2 लिम्स पाहायला मिळतात, तसं व्हासा रेक्टाचे असेंडिंग आणि डिसेंडिंग असे 2 पार्ट पाहायला मिळतात. Wall of descending limb is thin and permeable to water and that of ascending limb is thick and it is impermeable to water. जो लूप ऑफ हेनलीसचा भाग आहे तर यामध्ये जी डिसेंडिंग लिंब आहे ही थिन आहे, वॉटर परमिएबल आहे, म्हणजे त्यामधून वॉटर हे रिॲब्सॉर्ब केल्या जात असते. तर असेंडिंग लिंबचा जो भाग आहे हा थिक आहे, ज्यामधून वॉटर हे ॲब्सॉर्ब होऊ शकत नाही. It is impermeable to water. In the region of descending limb, water diffuses from tubular fluid into tissue fluid, due to which tubular fluid becomes concentrated.
आता या ठिकाणी लक्ष द्या, डिसेंडिंग लिम्बमधून जेव्हा ट्युब्युलर फ्लूइड म्हणजे फिल्ट्रेट, ट्यूबमधून जाणारं फ्लूइड दॅट इज फिल्ट्रेट, हे जेव्हा पास होत असते तेव्हा डिसेंडिंग लिम्बमधून वॉटर हे रिॲब्सॉर्ब केल्या जातंय. म्हणजे ते जे काही वॉटर आहे हे त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या कॅपिलरीज आहेत त्यामध्ये रिॲब्सॉर्ब केल्या जाते. आता हे वॉटर रिॲब्सॉर्ब केल्यामुळं हे जे फिल्ट्रेट आहे हे फिल्ट्रेट त्यामध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतं आहे अँड दॅट ट्युब्युलर फ्लूइड म्हणजेच फिल्ट्रेट इट बिकम्स कॉन्सन्ट्रेटेड. आलं लक्षात? डिसेंडिंग लिम्बमधून जात असताना वॉटर रिॲब्सॉर्ब होईल. वॉटर रिॲब्सॉर्ब झाल्यामुळं ट्युब्युलर फ्लूइड हे कॉन्सन्ट्रेटेड होईल. अपोजिट डायरेक्शनमध्ये काय चालू आहे? असेंडिंग लिम्ब ऑफ हेनलीज लूप इज थिक वॉल्ड and its cells can absorb sodium and chloride ions from tubular fluid and that releases into tissue fluid. तर असेंडिंग लिम्बचा जो भाग आहे यामधून वॉटर रिॲब्सॉर्ब होऊ शकत नाही, तर जे सोडियम आणि क्लोराईड सारखे आयन्स आहेत हे रिॲब्सॉर्ब केल्या जातात आणि रिॲब्सॉर्ब केलेले हे सोडियम आणि क्लोराईड आयन्स हे टिश्यू फ्लूइडमध्ये पाठवले जातात. Due to this, tissue fluid around descending limb becomes concentrated. आता काय होतं आहे, त्यामुळं जे टिश्यू फ्लूइड आहे डिसेंडिंग लिम्बच्या एरियातलं हे कॉन्सन्ट्रेटेड होते. का? अगोदर टिश्यू फ्लूइड हे असेंडिंग लिम्बचा जो एरिया आहे त्या ठिकाणचं ते कॉन्सन्ट्रेटेड होतं आहे आणि त्यानंतर ते डिसेंडिंग लिम्बचा जो एरिया आहे त्या ठिकाणच्या टिश्यू फ्लूइडमध्ये सुद्धा आयन्सचं प्रमाण हे वाढते. This make more water to move from descending limb into tissue fluid by osmosis. आता टिश्यू फ्लूइड कॉन्सन्ट्रेटेड झाल्यामुळं आयसोटोनिक सोल्युशन बनवण्यासाठी डिसेंडिंग लिम्बद्वारे येणाऱ्या फिल्ट्रेटमधून मॅक्झिमम वॉटर हे ऑस्मॉसिसद्वारे रिॲब्सॉर्ब केल्या जाते. सो ॲज ट्युब्युलर फ्लूइड passing down through the descending limb, its osmolarity, that is concentration, increases gradually due to the water loss and osmolarity decreases due to sodium and chloride secretions as tissue fluid flows through the ascending limb. बघा, इंटरस्टिशियल टिश्यू किंवा टिश्यू एरियातलं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं ते मेंटेन करण्यासाठी डिसेंडिंग लिम्बद्वारे आणखी वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे. आणखी वॉटर रिॲब्सॉर्ब झाल्यामुळं जे काही ट्युब्युलर फ्लूइड आहे ह्याचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे, बरोबर आहे, आणि त्यामुळं त्या ठिकाणची ऑस्मोलॅरिटी ही काय होते, कमी होत जाते. बिसाइड्स व्हेनेवर वॉटर रिटेन्शन इज नेसेसरी पिट्युटरी सिक्रेट्स ADH. आणि जेव्हा कधी शरीरामध्ये पाणी साठवून ठेवण्याची आवश्यकता आहे अशा वेळेस पिट्युटरी ग्लँडद्वारे ADH दॅट इज अँटी डायुरेटिक हार्मोन हे सिक्रेट केल्या जाते. दॅट ADH मेक्स द सेल्स इन द वॉल ऑफ कलेक्टिंग डक्ट परमिएबल टू वॉटर. आणि या ADHच्या ॲक्शनमुळं जी कलेक्टिंग डक्ट आहे त्याच्या वॉल्स ह्या मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्ब करतात. ड्यू टू दिस वॉटर मूव्स फ्रॉम ट्युब्युलर फ्लूइड इन टू द टिश्यू फ्लूइड अँड मेक्स द युरिन कॉन्सन्ट्रेटेड. आता इथं पुन्हा एकदा काय होतं आहे, जी काही कलेक्टिंग डक्ट आहे त्यामध्ये सुद्धा मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्ब केल्या जातं आहे, ज्यामुळं जे काही ट्युब्युलर फ्लूइड त्या ठिकाणी आलेलं आहे ते पुन्हा कॉन्सन्ट्रेटेड बनत जाते. सेल्स इन द वॉल ऑफ डीप मेड्युलर पार्ट ऑफ कलेक्टिंग डक्ट आर परमिएबल टू युरिया. जसं जसं कलेक्टिंग डक्ट ह्या डीपर मेड्युलरी पार्टमध्ये, इनर मेड्युलरी पार्टमध्ये जात असतात तर त्या ठिकाणच्या सेल्स या मॅक्झिमम युरिया रिॲब्सॉर्ब करतात. का? बिकॉज दे आर परमिएबल टू युरिया. ॲज कॉन्सन्ट्रेटेड युरिन फ्लोज थ्रू द कलेक्टिंग डक्ट. ठीक आहे, जाणारी युरिन कशी बनलेली आहे, कॉन्सन्ट्रेटेड आहे. कुठून पास होत आहे आता ही, कलेक्टिंग डक्टमधून. युरिया डिफ्युजेस फ्रॉम युरिन इन टू टिश्यू फ्लूइड. कलेक्टिंग डक्टच्या ज्या सेल आहेत ह्या युरिया रिॲब्सॉर्ब करतात आणि हा जो युरिया आहे हा कुठून कुठे चालला, इट डिफ्युजेस फ्रॉम युरिन
इंटू टिश्यू फ्लूइड. बरोबर आहे. जे फिल्ट्रेट आहे युरिन तयार व्हायले तिथून ते टिश्यू फ्लूइडमध्ये रिॲब्सॉर्ब केल्या जाते. अँड फ्रॉम टिश्यू फ्लूइड इंटू द ट्युब्युलर फ्लूइड फ्लोईंग थ्रू थिन डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलिस. आणि हा रिॲब्सॉर्ब केलेला जो काही युरिया आहे हा पुन्हा जी काही असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलिस आहे त्यामधून रिॲब्सॉर्ब केल्या जातो. धिस युरिया cannot pass out from tubular fluid while flowing through thick segment of ascending limb, DCT, and a cortical portion of collecting duct because these regions are impermeable. हा जो युरिया आहे हा ट्युब्युलर फ्लूइडमध्ये पुन्हा जाऊ शकत नाही. कोणत्या भागातून? असेंडिंग लिंब, DCT अँड कॉर्टिकल पोर्शन ऑफ कलेक्टिंग डक्ट. कारण हे सगळे भाग युरियासाठी इम्परमिएबल आहेत, कारण त्या ठिकाणाहून युरिया हा पास होऊ शकत नाही. व्हाईल फ्लोईंग थ्रू कलेक्टिंग डक्ट वॉटर रिॲब्सॉर्प्शन इज ऑपरेटेड अंडर इन्फ्लुएन्स ऑफ ADH. जेव्हा युरिन हे कलेक्टिंग डक्टमधून पास होत असते तर त्यावेळेस त्या ठिकाणाहून होणारं वॉटर रिॲब्सॉर्प्शन हे ADH हॉर्मोनच्या अंडर चालते. म्हणजे जर शरीराला गरज आहे वॉटर साठवण्याची तर ADHचं प्रमाण वाढवून वॉटर रिॲब्सॉर्प्शन केल्या जाते जास्त प्रमाणात, आणि जर गरज नसेल तर वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन हे कमी होत असते. ड्यू टू दिस युरिया कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस इन ट्युब्युलर फ्लूइड. ज्यामुळे आता झालं काय, ट्यूबमधलं जे फ्लूइड आहे त्यातलं युरिया कॉन्सन्ट्रेशन वाढलं अँड सेम युरिया इज अगेन डिफ्युजेस इनटू टिश्यू फ्लूइड दॅट इज इन द डीप मेड्युलरी रिजन. आणि मग हा वाढलेला युरिया जेव्हा हे ट्युब्युलर फ्लूइड कलेक्टिंग डक्टमधून डीप मेड्युलरी पार्टमध्ये जात असते त्यावेळेस हा युरिया पुन्हा रिॲब्सॉर्ब केल्या जात असतो. सेम युरिया इज ट्रान्सफर्ड बिटवीन सेगमेंट ऑफ रिनल ट्युब्यूल अँड टिश्यू फ्लूइड ऑफ इनर मेड्युला. आता हाच युरिया एकदा रिनल ट्युब्युल्स डिसेंडिंग असेंडिंग ज्या लिंब आहेत त्यामधून आणि इनर मेड्युलरी पार्टच्या टिश्यू फ्लूइडमध्ये त्याचं ट्रान्सफर हे चालू असते. अँड दिस इज कॉल्ड ॲज युरिया रिसायक्लिंग, ऑपरेटेड फॉर मोर अँड मोर वॉटर रिॲब्सॉर्प्शन फ्रॉम ट्युब्युलर फ्लूइड अँड देअर बाय एक्झर्टिंग अ स्मॉल व्हॉल्यूम ऑफ कॉन्सन्ट्रेटेड युरिन. आता ही जी युरिया रिसायक्लिंगची प्रोसेस आहे ही याचा मेन पर्पज काय आहे तर मॅक्झिमम वॉटर हे ट्युब्युलर फ्लूइड करून रिॲब्सॉर्ब केल्या जावं आणि स्मॉल व्हॉल्यूम स्मॉल अमाऊंट ऑफ कॉन्सन्ट्रेटेड युरिन ही बाहेर टाकली जावी. ऑस्मोटिक ग्रेडियंट इज इसेन्शियल इन द रिनल मेड्युला फॉर वॉटर रिॲब्सॉर्प्शन बाय काउंटर करंट मल्टिप्लायर सिस्टीम. यामध्ये ऑस्मोटिक ग्रेडियंटचाही तेवढाच महत्त्वाचा रोल आहे. द ऑस्मोटिक ग्रेडियंट इज मेंटेन्ड बाय वासा रेक्टा बाय ऑपरेटिंग काउंटर करंट एक्सचेंज मेकॅनिझम. आता हे ऑस्मोटिक ग्रेडियंट मेंटेन ठेवण्यासाठी युरिया, सोडियम क्लोराईड आयन्स हे महत्त्वाचे आहेत. तसंच वासा रेक्टाच्या ज्या काही असेंडिंग डिसेंडिंग लिंब आहेत यासुद्धा तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. ब्लड दॅट एंटर्स डिसेंडिंग लिंब ऑफ वासा रेक्टा हॅज नॉर्मल ऑस्मोलॅरिटी ऑफ अबाउट 300 मोल ऑस्मॉल पर लिटर. बरोबर आहे. डिसेंडिंग लिंब जी आहे वासा रेक्टाची तर यामध्ये जो काही नॉर्मल ऑस्मोलॅरिटी रेट आहे तो साधारणतः 300 मोल ऑस्मॉल पर लिटर एवढा पाहायला मिळतो. ॲज इट फ्लोज डाऊन इन द रिजन ऑफ रिनल मेड्युला where tissue fluid becomes increasingly concentrated. आता डिसेंडिंग लिंबमधून जसं ते खाली सरकत असते फिल्ट्रेट तसा तो भाग हा डीप मेड्युलरी पार्ट समजला जातो आणि त्या ठिकाणी मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेशन जे आहे सोडियम क्लोराईड आणि युरिया मॉलिक्युल्स दे डिफ्युजेस फ्रॉम ब्लड इनटू द टिश्यू फ्लूइड. त्या ठिकाणाहून या घटकांचं मॅक्झिमम रिॲब्सॉर्प्शन होत असते आणि हे घटक टिश्यू फ्लूइडमध्ये आणून टाकले जातात. ड्यू टू दिस ब्लड बिकम्स मोर कॉन्सन्ट्रेटेड विच नाव फ्लोज थ्रू असेंडिंग पार्ट ऑफ वासा रेक्टा. आणि यामुळे होतं आहे काय, ब्लड हे जास्त कॉन्सन्ट्रेटेड होतं आहे जेव्हा ते वासा रेक्टाच्या असेंडिंग लिंबमधून पास होत असते.
This part runs through such region of medulla where tissue fluid is less concentrated. आता हे जे तयार होणारं युरिन आहे हे अशा भागामध्ये फिरत असते की ज्या ठिकाणी टिश्यू फ्लुइड हे कमी कॉन्सन्ट्रेटेड आहेत, म्हणजे पाण्याचं प्रमाण हे आयन्सच्या तुलनेनं जास्त आहे. ड्यू टू दिस सोडियम क्लोराइड अँड युरिया मॉलिक्यूल डिफ्युजेस फ्रॉम ब्लड टू टिश्यू फ्लुइड अँड वॉटर फ्रॉम टिश्यू फ्लुइड टू ब्लड. आता हे कॉन्सन्ट्रेशन जे आहे हे लेस कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्याकरिता युरिया, सोडियम आणि क्लोराइड हे आयन्स हे ब्लडमधून टिश्यू फ्लुइडकडे पाठवले जात असतात, तर वॉटर हे टिश्यू फ्लुइडकडून ब्लडकडे पाठवल्या जाते. दिस मेकॅनिझम हेल्प टू मेंटेन द ऑस्मॉटिक ग्रॅडियंट. आणि हे जे काही मेकॅनिझम आहे याचा उपयोग ऑस्मॉटिक ग्रॅडियंट मेंटेन ठेवण्यासाठी होतो. सो ॲज टू रिॲब्सॉर्ब वॉटर टू मॅक्झिमम कॅपॅसिटी, लूप ऑफ हेनलीज आर लॉंगर इन डेझर्ट मॅमल्स लाईक कॅमल. आणि मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्ब केल्या जावं, कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार केली जावी, त्यामुळं डेझर्ट मॅमल्स आहेत कॅमलसारखे, यांच्यामध्ये आपल्याला लूप ऑफ हेनलीजची लेंथ ही जास्त पाहायला मिळते. अँड ड्यू टू दिस कॅमल एक्सक्रीट कॉन्सन्ट्रेटेड युरिन, ज्याचा परिणाम म्हणून कॅमलमध्ये आपल्याला मॅक्झिमम कॉन्सन्ट्रेटेड युरिन ही पाहायला मिळते. तर बघा आता या ठिकाणी फिगरमध्ये काय दाखवले, नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये असणारं डिसेंडिंग आणि असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलीज आहे. तर साईडचे जे काही असेंडिंग आणि डिसेंडिंग पार्ट आहे हा वासा रेक्टाचा आहे. इथं एक लक्षात घ्यायचं आहे, लूप ऑफ हेनलीजच्या असेंडिंग लिंबच्या शेजारी वासा रेक्टाचा डिसेंडिंग लिंब येत असतो आणि वासा आणि रिनल ट्युब्युल्सचा जो डिसेंडिंग लिंब आहे त्या ठिकाणी वासा रेक्टाचा असेंडिंग पार्ट हा येत असतो. आता बघा बाहेरचा भाग आहे कॉर्टेक्स रिजन, मग आउटर मेडुला, मग इनर मेडुला. तर कॉर्टेक्स रिजन किंवा आउटर मेडुलाकडे पाहिलं तर ऑस्मोलॅरिटी ही 300 आहे. तर डीप जसं आपण मेडुलामध्ये जात जाऊ तशी ऑस्मोलॅरिटी वाढते आणि ॲट द पीक ती साधारणतः 1200 मोल ऑस्मॉल पर लिटर एवढी आपल्याला पाहायला मिळते. आता यामध्ये युरिया जो आहे हा कलेक्टिंग डक्टद्वारे इनर मेडुलरी पार्टमध्ये रिॲब्सॉर्ब होतो. त्याचा ॲरो बाहेर काढला म्हणजे तो रिॲब्सॉर्ब झाला आणि तो त्या ठिकाणचे जे काही टिश्यू फ्लुइड आहेत त्यामध्ये तो मिसळला जातो आणि गरजेनुसार मग तो पुन्हा जी काही थिन डिसेंडिंग लिंब आहे त्या ठिकाणाहून तो वापस एक्सक्रीट केला जातो. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोडियम आणि क्लोराईड आयन्स जे आहेत हे नेफ्रॉनच्या असेंडिंग लिंबद्वारे ॲब्सॉर्ब केले जातात, ज्यामुळं त्या ठिकाणचे टिश्यू फ्लुइड कॉन्सन्ट्रेशन वाढतं आहे. त्याचा परिणाम म्हणून डिसेंडिंग लिंबमधून जेव्हा फिल्ट्रेट फिरत असते तेव्हा ते मॅक्झिमम वॉटर रिॲब्सॉर्ब करते आणि हे ऑस्मॉटिक बॅलन्स मेंटेन ठेवण्याचा प्रयत्न करत असते. आता या ठिकाणी डिसेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ दॅट वासा रेक्टा आणि असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनलीज हे शेजारी आहेत. तर लूप ऑफ हेनलीजचा डिसेंडिंग पार्ट हा वासा रेक्टाच्या असेंडिंग अपोजिट पार्टशी जवळ आहे आणि यांच्यामध्ये जे काही घटक आहेत यांचं एक्सचेंज हे होत असते. दिस इज काउंटर करंट मेकॅनिझम. गो थ्रू नोट्स अँड क्वेश्चन्स. Ask for any doubt and thank you.